समस्यांचं निवारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात आपली अडलेली कामं करून घेण्यासाठी लोकांची कायमच मोठी गर्दी होते। काहींची कामं होतात तर अनेकांची कामं होत नाहीत आणि मिळतात फक्त आणि फक्त आश्वासनं। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दक्षिण पश्चिम नागपूरमधलं जनसंपर्क कार्यालय या बाबतीत वेगळं ठरलंय। कारण या कार्यालयानं गेल्या 2 वर्षात 1.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांची कामं केली आहेत। इतकंच नाही तर अनेकांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदलही घडवून आणलेत। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील नागरिक समस्या निवारणासाठी थेट देवाभाऊंचं कार्यालयच गाठतात। तर कसं चालतं नागपूर सीएमओंचं काम, त्यांच्या या विभागाचं काम नेमकं कसं चालतं, त्यांच्या समस्यांचं निवारण कसं केलं जातं आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय। तर सोमवारी दिव्यांगांच्या कामांना प्राधान्य दिलं जातं। सोमवारी भाजपच्या दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी या कार्यालयात हजर राहतात। मंगळवारी विविध आजारांनी ग्रस्त लोकांना शासकीय सेवांचा लाभ दिला जातो। त्या संदर्भातल्या त्यांच्या अडचणींचा एकूण निवारण केलं जातं। छोट्या मोठ्या आजारांचे चेकअपही केले जातात। मंगळवारी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतले डॉक्टर्स सेवा देतात। तर बुधवारी संचय निराधार योजनेशी निगडीत कामं केली जातात। बुधवारी रेशनिंग आणि तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामं देखील केली जातात। तर गुरुवारी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी तरुणांना मार्गदर्शन आणि मदत केलं जाते। तर गुरुवारी रोजगार उभारण्यासाठी देखील हातभार लावला जातो, मार्गदर्शन केलं जातं। तर शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या असतील तर त्यासाठी समुपदेशन केलं जातं आणि त्यांना मदतही केली जाते। शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक महिलांच्या समस्यांचं IT सेल तज्ज्ञांच्या मार्फत निराकरण केलं जातं। तर शनिवार असतो न्यायालयीन आणि कायदेशीर कामांचा। शनिवारी पोलीस स्टेशन विषयक समस्यांचं निराकरण केलं जातं। शनिवारी भाजपच्या विधी आघाडीतील वकील मोफत सेवा देतात। दरम्यान या कार्यालयात असेही अनेक लोक भेटले ज्यांच्या जीवनात फडणवीसांच्या कार्यालयातून मदत मिळाल्यानंतर आमूलाग्र असा बदल झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे नागपुरातल्या नांदा गोमुख गावातल्या प्रमोद चांदेकर यांच्या मुलीचं आयुष्यच बदलून गेलंय। नेमकं काय झालंय आपण पाहूयात। माझ्या मुलीला जन्मता टाळूचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे तिचा जांभळाचा भाग पोकळ होता। त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट खाजगी दवाखान्यामध्ये गेलो, परंतु तिथे 2 ते 2.5 लाखापर्यंत आणि मेडिसिन वगैरे पकडून 3 लाखांपर्यंत साधारण खर्च सांगण्यात आला होता। त्यानंतर डॉक्टर प्रणयच्या माध्यमातून आम्ही या कार्यालयामध्ये आलो। त्यांनी या कार्यालयातून आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात आलं आणि माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन माझ्या मुलीचं सर्जरी घडून आणली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे नागपुरातल्या एका कॅन्सरग्रस्त व्यक्तीवर वेळेत उपचार झाले। पुरेशी कागदपत्र नसल्यामुळे कॅन्सरग्रस्तावर उपचार होत नव्हते, पण फडणवीसांच्या जनसंपर्क कार्यालयानं अवघ्या 1 दिवसात कागदपत्र बनवून दिल्यामुळे स्मिता वाघमारे यांच्या पतींचा शासकीय योजनेअंतर्गत उपचार सुरू झाले आणि केमोथेरपी झाली आणि त्यांचा जीव वाचलाय। त्यांच्या पत्नीनं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। ऑक्टोबरमध्ये माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि माझ्याकडे आयुष्मान कार्ड पण नव्हतं आणि माझी एवढी परिस्थिती नाही की मी प्रायव्हेटमध्ये ऑपरेशन करू शकते बा, आणि गव्हर्नमेंटमध्ये आयुष्मान कार्ड किंवा BPLचं कार्ड वगैरे लागतं ऑपरेशनसाठी, तर ते माझ्याकडे नव्हतं। तर मग मी ऑफिसमध्ये आली दक्षिण पश्चिममध्ये आणि गुप्ता मॅडमला भेटली मी। तर गुप्ता मॅडमनी माझं 1 दिवसामध्ये राशन कार्ड बनवून दिलं। त्याच्यामुळे यांचं ऑपरेशन आहे ना ते झालं, खरंच सांगते मी, आणि रेडिएशन पण त्याच्यात होत आहे। सगळं व्यवस्थित झालं, ऑपरेशन म्हणजे होत नव्हतं त्यांचं आणि माझ्याकडे खरंच पैसे नाही आहे की करू मी ऑपरेशन वगैरे, ते सगळं झालं। पण आता असं आहे की मेडिसिनचं वगैरे थोडं प्रॉब्लेम येत आहे, कारण मेडिसिन वगैरे नाही आहे त्याच्या योजनेमध्ये, तर त्याचा थोडं प्रॉब्लेम होऊन राहिला मला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे